भटक्या कुत्र्यांची समस्या ही आता फक्त एखादा गल्ली गावापुरती मर्यादित राहिलेली नसून ती राष्ट्रीय स्तरावर गंभीर रूप धारण करत आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राजधानी क्षेत्रातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये ठेवण्याचा आदेश दिला असून या आदेशाच्या अंमलबजावणीस अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून या समस्येचं गांभीर्य स्पष्ट होते. जानेवारी 2025 मधील एका सर्वेक्षणानुसार देशभरात 3,87,000 लोकांना कुत्र्यांनी चावे घेतले असून यामध्ये महाराष्ट्र 56,500 चाव्यांसह बघाडीवर आहे. गेल्या 6 वर्षात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 2,78,00,000 लोकांचे चावे घेतले आहेत. सध्या भारतात 6 कोटी भटके कुत्रे असून दर 10 सेकंदाला श्वानदंशाची एक घटना घडते. वर्षभरात साधारण 30 लाख लोक या हल्ल्यांचे बळी ठरतात, ज्यापैकी 5,000 लोकांचा मृत्यू होतो. कुत्र्यांच्या चाव्यामुळे फक्त रेबीजच नव्हे तर 60 पेक्षा जास्त आजार होतात. एकट्या रेबीजमुळे दर 3 तासांनी किमान 2 जणांचा मृत्यू होतो. तसेच या भटक्या कुत्र्यांमुळे दररोज अंदाजे 15,000 टन विष्ठा आणि 80 लाख लिटर मूत्रसर्जन रस्त्यावर होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात दरवर्षी सुमारे 20,000 लोक रेबीजमुळे मृत्युमुखी पडतात, जे जगभरातील रेबीज मृत्यूंपैकी 36% आहे. सर्वोच्च न्यायालयाने तथाकथित प्राणीप्रेमींना सुनावणी दरम्यान स्पष्ट संदेश देत विचारले आहे की रेबीजचे बळी ठरलेल्या मुलांना ते परत आणू शकतील का? पशुजन्म नियंत्रण 2001च्या नियमांनुसार भटक्या कुत्र्यांना मारणे बेकायदेशीर आहे. त्यांची केवळ नसबंदी करता येते. मात्र यासाठी नगरपालिकांकडे पुरेसा निधी नसल्याने समस्या नियंत्रणात येत नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यात भटक्या श्वानांची संख्या सर्वाधिक आहे. तर बिहारमध्ये श्वानदंश हा आजारांचे तिसरे प्रमुख कारण आहे. अगदी राष्ट्रीय उद्यानातही भटके कुत्रे वन्य प्राण्यांना ठार मारतात. या समस्येकडे सरकार, प्राणी कल्याण संस्था आणि नागरिक यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिकच बिघडत आहे. भूतदयेच्या वावाखाली माणसांचे बळी जात असतील तर हा अन्याय नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 80 वर्षांची परंपरा, भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम. आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर. इथे बनतायत शार्दूल मातीच्या, लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती. आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू. लगेच भेट द्या.